नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. आज आमच्याकडील वातावरण ना इतकं सुखद आहे. सकाळी थोडा वेळ तळपून सूर्याने दडी मारली आणि आत्ता एकही सूर्यकिरण नाही आहे. म्हणजे जवळजवळ सकाळी 10 सूर्यकिरणच नाही आहे. कुंद हवा आहे. बुलबुल, सातभाई, साळुंकी अशा खेळकर पक्ष्यांचा बागेमध्ये जोराचा दंगा चाललाय. माझ्या माऊ कुठेतरी उभेला जाऊन झोपलाय आणि थंडी तर इतकी आहे की अगदी स्वेटर नाही पण पातळशी शाल लपेटून घ्यावी लागते. आज खग्रास चंद्रग्रहण आहे ना. ग्रहणाचे वेध सुरू झालेत. मी कालच पोटभर पूर्णचंद्र पाहून घेतला. मस्त अगदी छान चांदणं पडलं होतं. आजचं खग्रास चंद्रग्रहण भारतभर दिसणार आहे असं म्हणताय. मी तर चंद्रावर लक्ष ठेवून आहे. बघू कितपत दिसतंय ते. म्हटलं तरी काय कधी कधी अभ्राच्छादित आकाश असतं तर कसं दिसतंय कधी कितपत दिसतंय बघू. तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा चंद्रावर. ग्रहण दिसतंय का आणि दिसलं तर मला कॉमेंटमध्ये सांगा नक्की न विसरता. तर अशा या विलक्षण मुहूर्तावर मी वाचते आहे नारायण धारप यांची कथा पानगळ. कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. तर ऐकूया आपण. पानगळ, लेखक नारायण धारप. ऐकूया हं. जामखिंडीकर ताईच्या घरात मला सर्वजण राधाबाई या नावाने ओळखत असत. या सोबतीला असतात अशा गोंडस शब्दांनी माझ्या 24 तासांच्या गुलामीचं वर्णन केलं जाईल. जी सत्यस्थिती होती त्याला विरोध करण्यात किंवा ती नाकारण्यात काय अर्थ आहे? हो ना, माझं स्वतःचं काहीच नव्हतं. मुलं बाळं नाहीत, भाऊ बहिणी नाहीत, जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत, स्वतःची जागा नाही. एवढंच काय, स्वतःचं नावही नाही. कारण काही घरात राधा हे नाव हयात वा मयत अशा एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं असलं तर मला मावशी, काकू, बाई असं एखादं सामान्य लेबल वापरावं लागेल. मग माझ्यासारख्या भटक्यांना सोबतीला राहण्याखेरीज इतर कोणता पर्याय होता? कारण मग त्या खालची पायरी स्वयंपाकिणीची, त्या खालची पायरी डबेवाल्या मावशीची आणि त्याही खालची खाणावळवाल्या मावशीची. काही वर्षांपूर्वीच माझ्या ध्यानात आलं होतं. आम्हाला नोकरीला ठेवणारे धनी आणि आम्ही परिस्थितीच्या रेट्याखाली एकाच बंद टोकाशी येऊन पोहोचलेलो असतो. त्यांच्यापाशी पैसा अडका असतो, बंगला वाडा असतो, पण तेही एवढेच असतात. मुलं मुली नसतात किंवा असली तर कुठेतरी परदेशात, नाहीतर परगावी, नाहीतर स्वतःच्या ब्लॉक, फ्लॅट, अपार्टमेंटमध्ये असतात आणि या एकट्याच असतात. त्यांनाही या साऱ्याची जाणीव होत असेल का? आमच्यासाठी त्यांच्या वागण्यात जी एक खास तुच्छतेची, आढ्यतेची ढब असते ती यामुळेच तर नसेल ना. पण एक गोष्ट खरी, ज्या घरातून सर्वसाधारणपणे आम्हाला प्रवेशही मिळाला नसता अशा घरात आमचा सर्वत्र वावर होऊ लागतो. अगदी मालकिनीच्या शयनगृहापर्यंतची कोणतीही खोली आम्हाला वर्ज्य वा निषिद्ध नसते. एका समृद्ध, संपन्न, सुखाच्या घरातला तो वावर असतो. क्वचित प्रसंगी आपुलकीचाही अनुभव येतो, पण कुठेही मन गुंतवून न ठेवण्याची सवय लावून घ्यावी लागते. कारण एक कटू सत्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं काम चोखपणे केलं तर नोकरीची शाश्वती असते. पण कुठपर्यंत? मालकिणीच्या आयुष्याच्या अखेरपर्यंतच. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आलेल्या या एकाकी, वृद्ध, थकलेल्या स्त्रिया, क्वचित ठिकाणी ज्यांच्या जाण्याचीच वाट पाहिली जाते अशा, त्या गेल्या
की आम्ही परत उघड्यावर. जवळ नाही काही अशा अडीअडचणीच्या दिवसाची सोय म्हणून काही गोष्टींना हात लावत असतील, पण मी नाही. माझ्यावर अवलंबून असलेल्या क्वचित प्रसंगी असहाय्य असणाऱ्यांची अशी फसवणूक? छे, मुळीच नाही. अशा विविध सामाजिक पातळ्यांवरचा येणारा संबंध मानसिक पातळीवरही तितकाच विविध असायचा. माणूस एकटा पडला की खोलवर घडलेले स्वभावाचे अनेक कंगोरे उघड्यावर येत असावेत. माझं पुस्तकी ज्ञान काही नाही, पण अनुभव भरपूर आहेत. कदाचित सोबतीला ठेवलेल्यामुळे बुरखा ठेवून वावरायची त्यांना आवश्यकता वाटत नसावी. वेडसरपणाच्या सीमेपर्यंत पोचणारा विक्षिप्तपणा, अंधाराची भीती, उघड्या अवकाशाची भीती, खोलीत जरा जास्त माणसांची गर्दी झाली की गुदमरल्यासारखं होणं, मोठ्या आवाजाची भीती, किती तऱ्हा सांगाव्यात तितक्या थोड्या. जामखिंडीकरांच्या ताईंचाही असाच अनुभव यायचा होता, पण त्यासाठी काही दिवस जावे लागले. ताई एकट्याच होत्या. तरुणपणी त्या खूप सुंदर असल्या पाहिजेत, नाहीतर काहीही शिक्षण नसलेली मुलगी अशा लक्षाधीशांच्या घरात येईलच कशी, नाही का? आता त्यांनी 60 उलटली असली ना, तरीही त्या सर्वच खुणा पुसल्या गेल्या नव्हत्या. अजूनही वर्ण तकतकीत गोरा होता, डोळे टप्पोरे होते, भावदर्शी होते. सवयीने हालचालींना एक डौल आला होता. पहिल्या भेटीसाठी मी आले तेव्हा वाड्याभोवतीच्या आवाराचा ऐसपैस विस्तार, वाड्याची 3 मजली प्रशस्त वास्तू, आतला खानदानी रुबाब यांनी जीवच दडपून गेला होता. बाहेरच्या मोठ्या दिवाणखान्यात ताई बसल्या होत्या. पांढरं जरीच्या बारीक काडीचं पातळ, झुळझुळीत पांढऱ्या शुभ्र पातळाखेरीज त्या इतर काहीही दुसरं वापरत नसत. पण हा साधेपणा ना विलक्षण खर्चिक होता. मलाच माहिती असणार, मीच कितीदा तरी त्यांच्याबरोबर खरेदीला गेलेली आहे. ताईंनी माझी खोदून खोदून चौकशी केली. आता त्यांना तरी दोष कसा द्यायचा ना? कदाचित पूर्वीचा अनुभव चांगला नसेल, त्याबद्दल मी वाड्यातल्या कोणाशीही कधीही अवाक्षरानेही चौकशी केली नाही. पण मला वाटतं त्यांनी त्यांचा निर्णय आधीच घेतलेला असावा. आधी मी जिथे जिथे कामं केली होती त्यांचे नाव पत्ते त्यांना आधीच कळवले होते. तिथे त्यांना माझ्याबद्दल बरंच काहीतरी चांगलं ऐकायला मिळालेलं असणार. 15-20 मिनिटातच गोष्टी पगारावर आल्या. पण त्यासाठी मी कधीच अडून बसले नाही. सुरुवातीच नाही तर 3-4 महिन्यात माझ्या अपेक्षा एवढी रक्कम मला मिळतच असे. मी दुसऱ्या दिवशी ताईंच्याकडे हजर झाले. माझ्याखेरीज वाड्यावर कामाला एक स्वयंपाकीण बाई, एक माळी, एक 24 तासांची बाई आणि ने आण करणारा एक पोरसौदा नोकर इतके कामाला होते. माळीबुवा आणि जनाबाई गेली 30 वर्ष वाड्यावर कामाला होते. माझ्याशी वागताना त्यांना जणू काही आपल्या या दीर्घ मुक्कामाचा क्षणभरही विसर पडला नसावा. जणू काही त्यांनीच मला नोकरीला ठेवलं आहे अशा शाही रुबाबात ते वागायचे. तेव्हा त्यांच्याशी मी जेवढ्याच तेवढं, या पलीकडे संपर्क वाढवलाच नाही. स्वयंपाकीणबाई मावशी या नावाने ओळखल्या जात. त्या जवळजवळ माझ्याच वयाच्या होत्या आणि 5-7 वर्षच नोकरीला होत्या. पांडुरंग गडी काय तात्पुरताच ठेवलेला, आज इथे तो उद्या तिथे, त्यांचा हिशोबच नव्हता. वाड्याबाहेर 4 इंच जमिनीला किंमत आली असली तरी आत काहीही बदल नव्हता. पुढच्या अंगणापेक्षाही मागचा विस्तार मोठा होता. कितीतरी मोठमोठी झाडं वाढलेली होती. आंबा, चिंच, आवळा, बेल, गुलमोहर, अशोक ही सहज ओळखू आली. इतरही अनेक होती. निगा उत्तम राखलेली होती. मधून सर्वत्र फरसबंद वाटा होत्या. मधून मधून
हिरवळीचे नियमित अनियमित असे आकार होते. एका कोपऱ्यात माळीबुवांच्या सामानाची, अवजारांची, खतांची शेड होती. तिथेच बाहेर रोपांची नर्सरी होती. वाफे होते. माळीबुवा त्यांच्या कामात कसूर करीत नसत हे उघड होतं. वाड्याच्या मागच्या भिंतीत फाटक होतं. तिथून गडी माणसांची, मी एकटी असेल तर माझीही, ये जा व्हायची. सामानाची ने-आण चालायची. आल्या आल्या एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या मागच्या दाराशी आलेला एकही बुभुक्षित, एकही याचक, एकही भिकारी कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. एकटा असला तर 25 पैसे, बायका पोरं बरोबर असली तर रुपयासुद्धा. फाटकाची मोठी घंटा खणखणली की मागच्या बाजूला जो कोणी असेल त्याने खांबाला बांधलेली पेटीतली मोड घेऊन जायचं आणि तिथल्या हजर असलेल्यांना पैसे द्यायचे. भिकाऱ्याला माहीत झालं होतं की आम्ही मालकाचं काम करणारे सांगकामे आहोत. त्यांनी आम्हाला कधीही खुणेने नमस्कार केला नाही की वाचेने देवाचे आशीर्वाद दिले नाही. उलट त्यांच्या वागण्यात एक मग्रुरीच दिसायची. कारण त्यांनी काहीही केलं तरी त्यांचे पैसे आम्ही तोडू शकत नव्हतो ना. मग पण नवल म्हणजे ताई इतर बाबतीत मुळीच उदार नव्हत्या. सैल हाताने खर्च करणाऱ्यांपैकी नव्हत्या. वाण्याचे, दुधाचे, वर्तमानपत्राचे, एवढंच काय रद्दीचे हिशोबसुद्धा त्या बारकाईने तपासायच्या. या डोळ्यात भरणाऱ्या विसंगतीचं त्यांनी कधी समर्थनही केलं नाही, कधी स्पष्टीकरणही दिलं नाही. अर्थात त्यांना तशी जरुरीच काय होती. हो ना, पैन पैशात त्या मालक होत्या. त्यांना कोण जाब विचारणार. सुरुवातीचे 2-3 आठवडे मी घरातल्या एक रीती रहाटीची नुसती पाहणी करत होते. पुढे पुढे करून हांजी करण्याचा माझा स्वभाव नाही. सोपवलेल्या कामात कोणतीही कसूर करण्याचाही नाही. सुरुवातीला माझ्याकडे अशी कामं होती. सकाळचं वर्तमानपत्र वाचून दाखवणं, 10 वाजता वाचनालयातून पुस्तक, मासिक बदलून आणणं. ताईंची तशी खास आवड अशी काही नव्हती, पण त्यातल्या त्यात त्यांना इंद्रभुवन गुहा, कालिका मूर्ती, बंधुद्वेष, वीरधवल या थाटाच्या प्रदीर्घ रहस्यमय कादंबऱ्या आवडायच्या. नारायण धारपांची 5-6 पुस्तकं वाचनालयात होती. त्यांच्यातलं एक मी एकदा आणलं होतं, पण ताईंनी 20-25 पानांच्या पुढे मला वाचूच दिलं नाही. कदाचित त्या कथेतल्या ओसाड, प्राचीन, किंचित अंधारलेल्या वास्तूच स्वतःच्या वाड्याशी असलेलं साम्य त्यांना खटकलं असेल. कारण काही असो, नंतर पुन्हा धारपांचं पुस्तक वाड्यात आलं नाही. पुस्तक वाचनाचा कार्यक्रम जेवणानंतर तासभर, दुपारच्या चहाच्या मागे पुढे तासभर, रात्री झोपताना काही वेळ, असाच आहे चालत असे. ताईला जुन्या भावगीतांची आवड होती. 8 रेकॉर्डची चळत ठेवून त्यांचा गॅराजचा चेंबर सुरू केला की अर्धा तास पाहायला नको. वाटवे, रानडे, जोशी, सीता मुलकी, जानकी अय्यर, मोहन तारा अजिंक्य, नावडीकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मालती पांडे, सुधीर फडके यांच्या गीतांच्या अक्षरशः शेकड्यांनी रेकॉर्ड होत्या. त्यांना विचारून 8 किंवा 16 निवडून ती वाजवण्याचं ते एक काम होतं मला. मला गाणी आवडत नाही तसं नाही पण काही काही गीतातला गहिरा शोक काळजाला चटका लावून जाई. जो एकाकीपणा मी नजरेआड ठेवायची सतत खटपट करत असे, तो उघड्यावर आलायसा वाटे. महिन्याभरानंतर मला वाड्यातल्या माझ्या स्थानाची बरोबर कल्पना आली. ताईंची प्रकृती चांगली होती. इतर काही आपत्ती आली नाही तर मग इथे किमान 5-7 वर्ष तरी मला काळजी नव्हती. याला स्वार्थी विचार म्हणाल ना, खुशाल म्हणा.
माझ्या दृष्टीने तो व्यवहारी होता, आवश्यक होता. माणसाचं मन ना वेळासारखं असतं, नाही आपलं वेलासारखं असतं. घुमारे, तणाव सारखं जोडण्याची सतत खटपट करीत असतं. कुठेतरी स्थिर आधार हवा असतो. 4 ओळखीची माणसं आसपास हवी असतात. जी गोष्ट सहजगत्या जन्मजात मिळालेली असते तिची उणीव कल्पनेत सुद्धा आणता येणार नाही. एकाकीपणा म्हणजे काय हे अनुभवाशिवाय कळणारच नाही, कुणालाच नाही कळणार. मावशी आणि मी समदुःखी होतो. त्यांना एक मुलगा होता, पण तो असून नसून सारखाच होता. शेवटच्या क्षणी तोंडात पाणी घालायला तरी येणार आहे की नाही देवच जाणे, मावशी एकदा कळवळून म्हणाल्या होत्या. मी निपुत्रिक विधवा होते. कोणाचं दुःख जास्त दाहक, जास्त जहरी. पण आयुष्य कसंही असलं, दिवस कितीही दुःखात जात असले तरी आयुष्य कुणाला नको होतं. उद्या काहीतरी चांगलं होण्याची आशा आम्ही करायची, पण उद्याची वाट पाहत आजची रात्र घालवतच होतो ना. ताईंच्या नातेवाईकांची मावशींना गेल्या 5-6 वर्षात बरीच माहिती झाली होती. जवळचं कोणी नसलं तरी एक लांबचा भाचा आणि एक लांबचा पुतण्या असे दोघं वर्षातून एखाद्या वेळेला टपकत असत. हा शब्द मावशींचाच आहे, माझा नाही. ताईंनी त्यांना बोलवलं होतं का ते कळायला काहीच मार्ग नव्हता. त्यांचा थोडा बहुत पत्रव्यवहार होता, पण तो सगळा सीलबंद लखोट्यातून होत असे. महिन्यातून एकदा त्यांचे वकील आणि कर, गुंतवणूक, बचत इत्यादींचे सल्लागार येत असत. अर्थात या बैठकांना मला मज्जा होता. चहा, डिशेश हे सुद्धा पांडुरंग नेऊन द्यायचा, मी नाही. या भेटीनंतर ताई बराच वेळ सॅरिडॉनची गोळी माझ्याकडनं मागवून घेत असत. मी दिवाळीनंतर ताईंकडे कामाला लागले. गारठलेले, अंधारलेले, आखुडलेले दिवस मागे गेले. सूर्य उत्तरेकडे कलला. दिवसाचे तास वाढत चालले. वसंताची चाहूल आली. मनाला उभारी यायला लागली. शेवटी आपण सूर्योपासक आहोत, नाही का? पण ताईंच्यात झालेला बदल अनपेक्षित होता. सर्व सृष्टीला चैतन्याचा मोहर येत होता, पण त्याचं प्रतिबिंब त्यांच्यात दिसत नव्हतं. उलट त्यांचा चेहरा ओढलेला, सुकलेला दिसायला लागला. हवेतला गारवा गेला. दारं खिडक्या उघडल्या गेल्या, पण ताईंच्यातला बदल तसाच राहिला. त्यांच्या जीवाला काहीतरी काच लागला होता, पण त्यांना काही विचारण्याची आमची हिंमतच नव्हती. शेवटी जरा बिचकतच मी मावशींपाशी हा विषय काढला. ताईंची तब्येत आताशी जरा बिघडलेली वाटते, नाही का? हे काही नवं नाही आम्हाला राधाबाई. गेली 3 वर्ष हाच प्रकार चाललाय. माझी शिवरात्र उलटली की लागलीच त्यांच्या जीवाला ओढ. काही वेळा तर त्यांची घालमेल अगदी पाहवत नाही हो. पण आपण पडलो नोकर माणसं. काही बोलायची सोय नाही ग बाई, अजिबात नाही. पण आपुलकीने विचारलं तर आपुलकी नाही आणि काही नाही. पहिल्यांदा माझ्या ध्यानात आलं तेव्हा विचारायला गेले. म्हटलं काही पित्ताचा त्रास असला तर एखादी मात्रा देईन. पण ताई माझ्यावर अशा काही संतापल्या की वाटलं कुठून हा विषय काढला. तेव्हापासून मी तर बाई तोंडात मिठाची गुळणीच धरली आहे. 1 नाही 2 नाही. इतक्या जुन्या मावशींवर जर ताई रागावल्या तर माझा काही प्रश्नच नव्हता. पण मनाला एकदा का एखाद्या रहस्याचा वास लागला की सतत तिकडेच लक्ष असतं. आणि मग आधी नजरेतून सुटलेल्या अनेक गोष्टी लक्षात यायला लागतात. वसंत ऋतू संपत आला. ग्रीष्माची उष्णतेची चढती कमान आली. झाडांच्या पानांचे रंग बदलले. हिरव्याकडून पिवळ्याकडे सरकायला लागले. मग पानगळ सुरू झाली. लाल, पिवळ्या, नारिंगी पानांचा सडा पडायला लागला.
ताई मागच्या व्हरांड्यात येईनाशा झाल्या. वाड्याच्या मागच्या भिंतीमागे शाळा कॉलेजांची पटांगणं होती. मग लांबवर टेकडी होती. तिकडच्या बाजूला उंच इमारती, गिरण्या, कारखाने, काही म्हणजे काही नव्हतं. संध्याकाळच्या वेळेला नितळ आकाशावर जडलेले सूर्यास्ताचे रंग, तिरकस उन्हात चमकणारी, वाऱ्याने निळ्या आकाशावर डोलणारी हिरवी पानं, वृक्षांवरून येणारा किंचित गरम, जरासा कडवट दर्प असणारा वारा. मला वाटे या घटिका अमूल्य रत्नासारख्या आठवणीत जपून ठेवाव्यात. पण ताई त्या तिकडे फिरकतही नसत. माळीभाव मोठ्या खराट्याने पानांचे ढीग करत मागच्या कोपऱ्यात ते जाळून टाकत. कधी तोही वास वाड्यापर्यंत पोचत असे. पण ताई त्या मात्र आत बसलेल्या असायच्या आणि मग अंधार झाला की खिडक्यांचे पडदे सरकवून घ्यायच्या, रेकॉर्डची चढत काढायला सांगायच्या. एका संध्याकाळी घटनांनी एक अनपेक्षित वळण घेतलं. संध्याकाळची 7:30च्या सुमाराची वेळ होती. 7:30. संध्याकाळभर पश्चिमेकडचा गरम वारा घोंघावत वाहत होता. दिवसाचा उजेड पाहता पाहता गेला होता. खोलीतले दिवे लागले होते. खिडक्यांवरून ओढलेले पडदे वाऱ्यावर फडफडत होते. कुठलीशी रेकॉर्ड वाजत होती. एकाएकी वीज गेली. अर्थात हा प्रकार अनैसर्गिक वा अनपेक्षित मुळीच नव्हता. सोसाट्याच्या वाऱ्याने कुठेतरी एखादी मोठी फांदी तारांवर पडली असेल आणि तासाभरात वीज नक्कीच परत येणार होती. राधाबाई, ताई केवढ्यांदा तरी ओरडल्या. मी घाईघाईने त्यांच्याजवळ गेले. मला हाताने दूर लोटत त्या म्हणाल्या, अहो इकडे कशाला येत आहे? आधी जा, सगळ्या खिडक्या लावा सगळ्या खिडक्या. मी मेणबत्ती शोधत होते. मेणबत्ती गेली मसणात. आधी खिडक्या लावा. त्यांचा आवाज कितीतरी वर चढला होता. काही न बोलता मी खिडक्या लावायला लागले. खोलीला ओळीने 4 खिडक्या होत्या. वाऱ्याने फडफडता पडदा सारखा हातातून निसटत होता. चेहऱ्याभोवती गुंडाळला जात होता. काहीच दिसत नव्हतं. पडद्याशी झगडत मी 2 खिडक्या कशा तरी लावून घेतल्या आणि 3री खिडकी लावून घेत असताना वारा एकाएकी पडला. पडद्याची फडफड, पानांची सळसळ, फांद्यांची करकर, सर्व आवाज एकाएकी थांबले. एक कुंद शांतता पसरली. मी खिडकीशीच बाहेर पाहत उभी होते म्हणून मला तो आवाज ऐकू आला. आवाज क्षीण होता, लांबवरून येत होता. आवाज खराट्याने पानं झाडण्याचा होता. काही गोष्टी इतक्या परिचयाच्या असतात की माणूस त्या गृहीत धरून चालतो. विसंगती लक्षात यायलाही वेळ लागतो. वारा पुन्हा उठला होता. पडदा गळ्याभोवती पडला होता. खिडकीशी पुन्हा एकदा झटापट सुरू झाली. ती लावली, 4थी लावली. तोपर्यंत पांडुरंग 4 मोठ्या मेणबत्त्या घेऊन खोलीत आला होता. तो ताईंच्या जवळ गेला तेव्हा मला त्याचा चेहरा प्रथमच दिसला. किती मातकट रंगावर गेला होता तो. घटना इतक्या वेगाने घडत गेल्या होत्या की मनाला त्याचा अन्वयार्थ लावायला सवडच मिळत नव्हती. मी सांगत होते तिथे तिथे पांडुरंग मेणबत्ती ठेवत होता. 4 मेणबत्त्यांच्या प्रकाशात खोली उजळून निघाली होती. मी चेंबरचा रिजेक्ट खटका दाबून ठेवला. वीज आली की हात आपोआप उचलला जाईल, रेकॉर्डवर घासणार नाही. मग मी ताईच्या जवळ येऊन बसले. त्यांचा चेहरा घामाने डवरला होता. खिडक्या उघडल्या असत्या तर त्यांना क्षणार्धात आराम पडला असता, पण ते अशक्यच होतं. शेजारचंच एक वर्तमानपत्र घेऊन त्याच्या घडीने मी ताईंना वारा घालायला लागले. त्यांची नजर आढ्याच्या कोपऱ्यावर खिळली होती. कुणास ठाऊक त्यांना काय दिसत होतं तिथे. मला जरा शांत पडू दे राधाबाई जा, ताई म्हणाल्या. मी मागे सरले. शेजारच्या एका खुर्चीवर बसले. ताई खुर्चीत मागे मान टेकवून विसावल्या होत्या.
चेहऱ्याचा रंग एव्हाना पूर्ववत झाला होता, पण कपाळावर अजूनही घामाचे थेंब चमकत होते. आता एवढ्यात खरोखरी काय झालं होतं? काय झालं होतं? घाई गर्दीने घडलेल्या घटना अलग अलग करून पाहायला आता सवड होती. संध्याकाळचा सुसाट वाहणारा वारा ही नैसर्गिक घटना होती. अचानकपणे गेलेली वीज ही घटना नैसर्गिक नसली तरी अनपेक्षित नव्हती. पण अंधार होताच खोल्यांच्या खिडक्या लावून घेणं अनैसर्गिक होतं आणि लांबवरून आलेला तो पानं झाडण्याचा आवाज तो तर खासच अनैसर्गिक होता. एक तर माळीबुवा इतक्या उशिरापर्यंत काम करणारच नाही. शिवाय त्यांना अगदी लहर आली. तरीही वाऱ्याने सतत पानांचा सडा पडत असताना तो खराट्याने कोणीच झाडणार नाही. व्यर्थ श्रम. मग अंगावर शहारा आणणारा विचार मनात आला. ह्या दोन अनैसर्गिक घटनांचा परस्पर संबंध होता का? ताईंना या आवाजाच्या अस्तित्वाची कल्पना होती का? त्यांना त्याची धास्ती वाटत होती? त्यांच्या भयभीत अवस्थेमागे हेच कारण होतं का? मला एकदम वाटायला लागलं आपण एखाद्या अपरिचित भीतीची काळी किनार असलेल्या जराशा गूढ प्रदेशाच्या आसपास वावरत आहोत. आधीचं एक साधं कुतूहल आता रहस्यमय झालं होतं. जमिनीखाली एखाद्या तणा गवताची मुळं खूप पसरत जावीत तसे या रहस्याचे घुमारे नजरेआड गुप्त मार्गाला खूप दूरवर पसरले असावेत अशी शंका यायला लागली. ताईंच्या शांत चेहऱ्याकडे पाहता पाहता मनात नवल आलं. कोणतं गुपित त्या एकट्याने गुप्तपणे स्वतःबरोबर वागवत आहेत? कोणतं असेल बरं? वाड्यातल्या राहण्याला आता एक नवीन अर्थ आला होता. जर अनैसर्गिक किंवा तर्कशुद्ध स्पष्टीकरण नसणाऱ्या गोष्टींची यादीच करायची झाली ना तरी भटक्या भिकाऱ्यांना मुक्त हस्ताने मिळणारी मदत हीही त्यातलीच एक गोष्ट होती. इतर सर्व खर्च बारीक नजरेने तपासून घेणाऱ्या ताई ही उधळपट्टी का आणि कशाला खपवून घेत होत्या? आधी मी मावशींपाशीच हा विषय काढला. जराशा वक्रमार्गानेच नसत्या गोष्टीत मी लक्ष घालते असा त्यांचा समज व्हायला नको होता. पण त्यांना माझा काहीही संशय आला नाही. सतत बोलायला कोणीतरी मिळालं म्हणून त्या माझ्यावर खुश होत्या. येणाऱ्या प्रत्येक बुभुक्षिताला वाटली जाणारी खिरापत त्यांनाही विशेष पसंत नव्हती. पण मालकीनबाई दानशूर आहेत, अगदी अहिल्याबाई होळकरच एवढीच त्यांची टीका. माहीत असलेली गोष्ट लपवण्याचं कौशल्य त्यांच्यापाशी अजिबात नव्हतं. त्यांना काही माहीतच नव्हतं किंवा यामागे काही रहस्य आहे याचीही त्यांना जाणीव नव्हती. सुखी जीव, दुसरं काय. माहिती मिळण्याचं दुसरं स्थान म्हणजे अर्थात माळीबुवा. अशी वेळ येईल याच्या आधी काही कल्पना असती तर मी त्यांच्याशी जरा सावधपणाने वागले असते. पण अजूनही वेळ गेली नव्हती. आम्ही एकमेकांशी तुटकपणे वागत असलो तरी प्रत्यक्ष शब्दाशब्दी अशी कधी काही झाली नव्हती किंवा कधी काही कोणता खटकाही उडाला नव्हता. अजूनही संबंध सुधारता येण्यासारखे होते. एकाएकी सलगी दाखवणं शक्य नव्हतं, ती त्यांना लाचारी वाटली असती. पण समाजातला हा खालचा वर्ग वरच्यांचा मनोमत कितीही हेवा करत असला तरी त्या वर्गाने आपला स्वीकार करावा हीच त्यांची आंतरिक इच्छा असते. अगदी साध्या चांगल्या शब्दांनी एखाद्या क्षुल्लक गोष्टीच्या कौतुकानेही ते भारावून जातात. सकाळ दुपारचा एखादा कप गरम चहा, त्याच्या फुलांची, फळझाडांची, बागेच्या एकंदर निगेची स्तुती. किती साध्या गोष्टी ना, अगदी साध्या सोप्या. पण त्यांच्यात मुळीही दांभिकपणा नव्हता. माळीबुवांना खुश व्हायला वेळ लागला नाही. ताई दुपारच्या वाचनानंतर 2-2.5 तास विश्रांती घेत असत. कधी झोपत असत, कधी नुसत्याच पडून राहत असत. तो वेळ माझ्या हक्काचा होता. कोणाच्याही डोळ्यावर येणार नाही अशी खबरदारी घेऊन
मी माळीबुवांशी 15-20 मिनिटं तरी गप्पा मारत असे. 30 वर्षाहून अधिक काळ ते जामखिंडीकरांकडे नोकरीला होता. त्याच्या आठवणी ताईंच्या सासू सासऱ्यांपर्यंत पोचत होत्या. सांगण्यासारखे अनेक किस्से त्याच्यापाशी होते. त्यांच्यात मला स्वारस्य नव्हतं, पण ते ऐकताना कंटाळा येत नसे. एका अभिजात श्रीमंत घराण्याचं ते अंतर्दर्शन होतं. बाहेरच्या समाजात कधीही न दिसणारी स्वभावाची एक बाजू नजरेसमोर येत होती. संभाषण वळवत वळवत मी या रोजच्या भिकाऱ्यांना वाटण्यात येणाऱ्या पैशांवर आणलं. त्या वंचित, उपेक्षित, बुभुक्षित लोकांबद्दलच्या माझ्या सर्वच तक्रारी काही खोट्या नव्हत्या. किती माजल्यासारखे वागतात नाही हे लोक, मी म्हणत होते. जसं काही यांचा हक्कच आहे. काही काहींच्या नजरा तर इतक्या धीट आणि वाईट असतात की असं वाटतं ना की थोबाडात एखादी चप्पलच मारावी. कृतज्ञ मेले. आपण काय करणार ताई, आपण हुकमाचे ताबेदार, माळीबुवा म्हणाले. एकदा मी एकाला जरासं खडसावलं. तसा धावत धावत आत मालकिणीकडे गेला. मालकीणबाई अशा रागवल्यात माझ्यावर. तेव्हापासून कानाला खडा लावून घेतला आपण. जनावरांना गवताच्या पेंढ्या टाकतो ना, तसे त्यांच्यापुढे पैसे टाकायचे. पण माळीबुवा, हे चाललंय तरी किती दिवस, मी सहजपणे विचारलं. म्हणजे काय माहिती आहे का, ताईंच्यावर काही मला टीका नाही करायची आहे बरं का, पण काय ना, बाकी सगळे हिशोब कसे अगदी चोख असतात त्यांचे, हो की नाही, तुम्हाला माहिती आहेच. माळीबुवांचा चेहरा एकदम बदलला. माझी एकदाची खात्री झाली की काहीतरी सांगण्यासारखं त्यांच्यापाशी आहे, पण ते सांगावं की नाही याची त्यांना शंका होती. मी काहीच बोलले नाही. एखादाही अधिक गुणा शब्द, सगळा गोंधळ झाला असता. बाई, माळीबुवा हलक्या आवाजाने म्हणाले, आता तुम्ही तशा सरळ आहात आणि आमच्यासारख्यांच्याही माणुसकीने वागता, म्हणून तुम्हाला सांगतो. पण कोणापाशी याबद्दल काही बोलू नका. मालकीणबाईंच्या कानावर तर मुळीच जाऊ देऊ नका. त्या भेटीत आणि नंतरच्या अनेक भेटीत, कारण ती हकीकत झटपट संपवणं त्यांच्या गोष्टी वेळेला स्वभावात बसत नव्हतं. तर माळीबुवांनी एक मोठी चमत्कारिक हकीकत सांगितली. ताई त्या दिवसात, म्हणजे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट, अशा धार्मिक किंवा दानशूर मुळीच नव्हत्या. भीक मागायला आलेल्यांना कामाचं महत्त्व शिकवायला त्या कधीही कमी करत नसत. त्याच्याकडून काही ना काहीतरी काम करून घेतल्याशिवाय त्याच्या हातावर दमडीसुद्धा ठेवत नसत. अशाच एका उन्हाळी संध्याकाळी तो मागच्या फाटकातून आत आला होता. ताई मागच्या उसरीतच होत्या. त्यांच्याकडे पाहत माळीबुवांनी त्याला तसाच फाटकाबाहेर जायची खूण केली. कदाचित त्याची नड त्याचा सारासार विचार बोथट करण्या इतकी निकडीची असेल. तो थांबला नाही, मागे तर वळला नाहीच, सरळ वाड्याच्या दिशेने निघाला. ओसरीच्या पायरीपाशीच त्याची ताईंची गाठ पडली. बाईसाहेब, काहीतरी द्या हो गरीबाला. 2 दिवसात पोटात अन्नाचा कण गेला नाही. द्या हो, काहीतरी द्या. देव तुम्हाला लाखाने देईल, देव देईल तुम्हाला. कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे एकटक पाहत ताई म्हणाल्या, चांगला धडधाकड दिसतोयस की रे. एखादा आंधळाच असे शब्द वापरू शकला असतात. धडधाकट. त्याची अवस्था तर शरपंजरी पडलेल्या एखाद्यासारखी झाली होती. अंगात एक जुना कोट होता, त्याला बटणं नव्हती. डाव्या कृश हाताने कोटाची कॉलर गळ्यापाशी आवळून धरली होती. आत बहुतेक दुसरा कपडा नसावाच. खाली एक अपुरा मळका पायजमा होता. पाय अनवाणी होते. या कपड्यांतूनही त्याचं कृश, अगदी कृश शरीर दिसत होतं. गालफडं बसली होती. मोठाले डोळे खोल खोबडीत गेले होते. पण ताईंना जणू यातलं काही दिसतच नव्हतं. पैसे काय झाडाला लागलेत काय रे? पोटभर खायला हवं, पण काम करायला नको.
नाही का? जेवायला हवं ना? मग हे बघ, हे बघ. त्यांनी खालच्या फरसबंद वाटेकडे बोट केलं. ओसरीच्या पायरीपासून ते पार मागच्या फाटकापर्यंत वाटेवर वाळक्या पानांचा खच पडला होता. तो खराटा घे आणि कर झाडायला सुरुवात. फाटकापासून कर. ओसरीपर्यंत आलास की मग तुला जेवण मिळेल. कळलं? जा, चल जा. त्याने खराटा उचलला आणि तो फाटकाकडे निघाला. खरोखरच त्याच्या अंगात शक्ती नव्हती की ते नाटक होतं. रखडत्या पावलांवर तो फाटकापाशी पोहोचला. फाटकावर दोन्ही हात ठेवून धापा टाकत उभा राहिला. तेवढ्या चालण्यानेही त्याला धम लागला होता. मग खाली वाकून त्याने खराटा हातात घेतला. फरशीवरून एकदा फिरवला, दुसऱ्यांदा फिरवला आणि मग त्याच्या हातातून खराटा खालीच गळून पडला. त्या मागोमाग त्याच्याही शरीराचा तोल गेला. खाली फरशीवर तो वेढावाकडा कोसळला. अरे 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 म्हणत सगळेच त्याच्याकडे धावले. त्याच्या भोवती कोंडाळं करून उभे राहिले. खरोखरच तो मरणाच्या दारात उभा होता की अजूनही नाटकाचाच फार्स चालला होता. परकेपणाची भीड चेपून खरोखरच कोणी त्याच्या मदतीला गेलं असतं तरी त्याचा काही उपयोग झाला असता का? तो अस्ताव्यस्त अवस्थेत खाली पडला होता. पण त्याची नजर मात्र ताईंच्यावर खिळली होती. ओसरीच्या पायरीपर्यंत यायला सांगितलं होतं ना बाई? ओसरीच्या पायरीपर्यंत यायला सांगितलं होतं ना? तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. येईन येईन येईन, तिथपर्यंत येईन. पण मग मात्र तयार राहा. मग मात्र तयार राहा. त्याची मान ढिली होऊन खाली पडली. तो गतप्राण झाला होता. पोलीस आले. नाम मात्र चौकशी झाली. सरकारी दवाखान्यात बेवारशी मृत म्हणून त्याची नोंद झाली. शरीरही कोणत्या तरी वैद्यकीय प्रयोगशाळेत चिरफाडीसाठी पाठवलं गेलं असेल. पण वाड्यातल्या लोकांना त्याचा धरबंद नव्हता, कारण तो वाड्यातून हल्लाच नव्हता. अशा वादळी संध्याकाळी वाळक्या पानांचा फरशीवर सडा पडत असताना तो यायचा. माळीबुवांना दिसला होता, जनाबाईला दिसला होता, मालकीणबाईंना तर दिसला असणारच, राधाबाईंनाही दिसेल. त्यांनी थोडीशी वाट पाहिली तर तो त्यांनाही दिसेल. तो खराट्याने पानं झाडत असायचा. खराटा दिसायचा नाही, पानं हलायची नाहीत, पण पानं झाडण्याचा आवाज मात्र यायचा. आणि आवाजावरून अंदाज बांधायचा झाला तर तो फाटकापासून सुरुवात करून ओसरीकडे निघाला होता. आज ना उद्या ओसरीच्या पायऱ्यांपाशी तो पोचणारच होता. तेव्हापासून ताईंच्यात हा बदल झाला होता. भिक्षेसाठी कोणी हात पसरला की 4 पैसे हातात टाकायचे. थकलेला असो वा थट्टाकट्टा असो, काहीही विचारायचं नाही, हातावर पैसे ठेवायचे. पापाच्या परिमार्जनाचा हा साधा सोपा उपाय होता का? निदान प्रयत्न होता का? मी मनाशी विचार करत होते. पण प्रत्यक्षात खरोखर पाप झालं होतं का? काही न विचारता ताईंनी त्याला 2 घास अन्न दिलं असतं तर त्याचा जीव वाचला असता का? ताईंच्यावर त्याचा काय हक्क होता? का या प्रकाराने आपले साधे कार्यकारण भावाचे नियम लागूच पडत नाही? काय असतं हे सगळं? ताईंच्या त्या भयभीत अवस्थेमागे हे कारण होतं. तर माळीबुवा म्हणत होते त्यांना जनाबाईंनाही ते दिसलं होतं. मलाही आवाज ऐकायला आला होता. म्हणजे हा काही ताईंना एकटीला होणाऱ्या भ्रमाचा, भासाचा प्रकार नव्हता. ज्या रहस्याचा मी शोध घ्यायला गेले होते त्याला आता केवढा गडद भीतीचा रंग आला होता. कारण ही काही भूतकाळात केव्हा तरी घडलेली, कर्णोपकरणी माझ्यापर्यंत पोचलेली कथा नव्हती. या घटना आत्ता घडत होत्या. कोणत्याही क्षणी मी त्यांची साक्षीदार होण्याची शक्यता होती. मी स्वतः. कारण हा पानगळीचा मोसम होता. संध्याकाळच्या सुसाट वाऱ्याने बागेचा परिसर वाळक्या पानांनी भरून जात होता.
तो जो कोणी होता त्याच्या आगमनासाठी एवढं पुरेसं नव्हतं का? शरीरावर शहाऱ्यामागून शहारे येत होते. मनाची स्थिती कोणत्या शब्दात वर्णन करू? असल्या प्रकारांचा आपल्याला कधीकधी अनुभवच नसतो. मरणाच्या काळ्या पडद्यामागून उपस्थित झालेलं हे काहीतरी, त्याचा नुसता विचारसुद्धा असह्य होत होता. तरी मी केवळ तटस्थ निरीक्षक होते. ताईंना खऱ्या प्रकारची कल्पना आलेली असणारच. त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल मी तर कल्पनासुद्धा करू शकत नव्हते. वेळ येते ती काही सांगून येत नाही. त्या दिवशी पांडुरंग कामावर आला नव्हता. मावशी, जनाबाई आणि मी तिघंही त्याच्या वाट्याची कामं जशी जमेल तशी करत होतो. संध्याकाळी त्यांची बाहेरची कामं माझ्याकडेच आली. 1-2 ठिकाणी अनपेक्षित उशीर लागला. मी परत निघाले तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. नारिंगी संधीप्रकाश पसरला होता. हवेत उष्मा होता. वारा पडला होता. हवा हलत नव्हती. घामाच्या धारा लागल्या होत्या. लवकर परत पोचायला हवं म्हणून पावलं चटचट उचलत होते. त्याने आणखीनच घामाघूम होत होते. आणि एकटी होते तेव्हा मागच्या फाटकाने जायला हवं. तो आणखीन एक मोठा वळसा. मी फाटकातून आत आले आणि पावलाभरावरच थांबले. मागच्या भिंतीवरचा दिवा लावलेला नव्हता. प्रकाश एव्हाना बराच कमी झाला होता. धोक्याची सूचना देणारं एखादं सुप्त 6वं इंद्रिय आपल्यामध्ये आहे का? मला माहिती नाही. पण एकाएकी त्या निस्तब्ध नारिंगी प्रकाशात न्हायलेल्या बागेत पाऊल टाकायची मनात अनिच्छा जन्माला आली होती. काळजाची धडधड जरा कमी झाली आणि तोच आवाज कानावर आला. सर सर सर. खराट्याचा फरशीवर घासल्याचा आवाज. क्षणभर मनात आशा आली. माळीबुवाच बागेत असतील. पण अर्थात ती फोल होती. माळीबुवांची झाडण्याची वेळ सकाळची होती. पाहता पाहता प्रकाश क्षीण होत चालला होता. त्या प्रकाशातला नारिंगी रंग जांभळ्याकडून काळ्याकडे सरकत होता. झाडाच्या रांगातून एव्हाना काळोख साकळला होता. क्षणाक्षणाचा उशीर मनावरचं ओझं वाढवत होता. मी आणि वाड्याचं मागचं दार यांच्यामध्ये काहीतरी होतं. नक्कीच काहीतरी होतं. काय होतं त्याची कल्पना येऊन जीवाचा थरकाप होत होता. हा काही केवळ भ्रमाचा खेळ नव्हता. त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच कानावर येत होता. मनाचा हिय्या केला. काहीतरी देवाचं नाव घेतलं असेल आणि झपाट्याने वाटेवरून निघाले. उजव्या हाताने वळलं की जवळची वाट होती. पण ती मी घ्यायला नको होती. नाही, ती मी घ्यायला नको होती. त्या वाटेवरच तो उभा होता. देवा, तो नेमका माझ्या वाटेवरच उभा होता. मोठा श्वास घेऊन मी थांबले. पावलांखाली पानांची सळसळ झाली. त्याला माझ्या येण्याची चाहूल लागली. तो सावकाश स्वतःभोवती फिरला. माझी नजर त्याच्या पायांवर खिळली होती. कृश काटक्यांचे पाय. नजरेला शिशाची वजनं लावली होती. नजर वर चढतच नव्हती. ते काटक्यांचे पाय माझ्या दिशेने इंचभर जरी सरकले असते तरी मला खासच वेड लागलं असतं. पण ते हलत नव्हते. तो करत तरी काय होता? तसूने नजर वर गेली. मळकट पायजमा, मग जुना कोट, कॉलर गळ्याभोवती आलेली, मग तो चेहरा, कातडी हाडांवर ताणून बसवलेली आणि माझ्यावर खिळलेले डोळे, खोल खबदाडात खोचलेले. मागे एक लाल ठिणगी. तोंडाची फट उघडत होती. तो काय दात विचकून हसणार होता की मला काही सांगणार होता? नको. ते अभद्र उच्चार कानावर यायलाच नको.
मी काहीतरी ओरडले. झाडांच्या 2 रांगात घुसले आणि अक्षरशः धावत पळत ओसरीवर आले. तिथून आत आले. मागे दरवाजा दांडिशी लावून घेतला. त्याला पाठ लावून धापा टाकत मी उभी राहिले. छातीत धडधड, मस्तकात घणघण, कानात नाडीची दौड. दाराचा आवाज ऐकून मावशी गडबडीने स्वयंपाकघरात आल्या. राधाबाई? मला वाटलं कोण आलं. मग माझ्या चेहऱ्याकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या जवळ आल्या. राधाबाई, काय झालं हो? मागच्या बागेकडे अंगठा करत मी कशी तरी बोलले. तो 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 आलाय. तो तिकडे आहे. बागेत आहे. आधी मावशींचा श्वास आत ओढला गेला. मग माझ्या खांद्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या, दिसला तर दिसला राधाबाई. दिसला तर दिसला. आता स्पष्टच बोलायला हरकत नाही. तो काही आपल्यासाठी येत नाही आहे. चला चला, चांगला आल्याचा चहा बनवते, तो घ्या. या या. चहाने जराशी हुशारी आली खरी. चेहऱ्यावर गार पाण्याचा हपका मारून मग मी बाहेरच्या खोलीत गेले. त्यांनी रेकॉर्ड चेंजर सुरू केला होता, पण गीताकडे त्यांचं अर्धवटच लक्ष होतं. खिडकीबाहेर न पाहण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या, पण चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. बाहेर बागेत आलेल्या त्याची काही जवळीक त्यांना जाणवली होती का? ते अभद्र ध्यान त्यांनी माझ्यासारखं जवळून पाहिलं होतं का? तसं असेल तर त्यांच्या मनाची काय भयानक अवस्था झालेली असणार. असं दुष्ट, खुनशी काहीतरी, त्याला भूत म्हणा, पिशाच्च म्हणा, काहीही म्हणा, कणाकणाने, इंचाने आपल्या नाशासाठी जवळजवळ येत आहे, ही कल्पनाच काळजाचं पाणी पाणी करून टाकत असली पाहिजे. इतके दिवस मला काहीही माहीत नव्हतं, पण आता जहरी सत्याचं दर्शन झाल्यावर मला ते वागण्यात कसं लपवता येईल? माझ्या जीवावर क्षणाक्षणाला बोजा येणार नाही का? मनाशी धाडसी निर्णय घेतला. ताईंशी स्पष्टपणेच बोलायचं. संतापतील. जास्तीत जास्त काय होईल? नोकरीवरून काढून टाकतील. पण या वास्तूत आता दिवस कंठणं किती कठीण जाणार होतं. कोणत्याही क्षणी ते दिसण्याची टांगती तलवार डोक्यावर असणार. ताईंच्या जवळ बसत मी म्हणाले, ताई, बरं नाही आहे का आज? का? मला काय झालंय? त्या माझ्याकडे वळत म्हणाल्या, ताई, मी बोलते. ऐका ना ताई, मी बोलते. त्याबद्दल माफ करा मला. रागवाल, पण आता गप्प बसवायचं नाही मला. मी आत्ताच मागच्या दाराने बागेतून येत होते. त्यांना कल्पना आली असावी. एक हात वर करीत त्या म्हणाल्या, राधाबाई, मला काहीही सांगू नका. ताई. त्यांचं न ऐकता मी बोलतच राहिले. ताई डोळे असे झाकून घेतल्याने बाहेरची सत्यसृष्टी बदलत नाही. मी ती हकीकत ऐकली आहे आणि ते अभद्र ध्यान स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. मी फक्त एकच विचारते, तुम्ही ही जागा सोडून दुसरीकडे का नाही राहायला जात? इथे जीवाला हा सततचा घोर असताना. त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला, पण आधीच मी त्यांचा शब्द मोडला होता. तेव्हा सर्व परिणामांसाठी मी तयार आहे याची त्यांना कल्पना आली. त्यांचा संताप ओसरला. त्यांचा चेहरा आतल्या आत आकसल्यासारखा झाला. आतली उभारी गेली. त्यांनी हातांवर डोकं टेकवलं. एक हात हवेत. नाही असं हलवत त्या म्हणाल्या, नाही, त्याचा काही उपयोग होत नाही राधाबाई, काही उपयोग होत नाही. मी बाहेर गेले नाही असं का वाटतंय तुम्हाला? पण मी त्याच्या तावडीतून सुटणार नाही. गेले होते, अगदी 1000 मैल लांब गेले होते. पण ती अशी कुंद हवा आली की जिथे असेन तिथे मला खिडकीतून हाच बागेचा देखावा दिसायला लागतो. बंद खोलीत असले तरी समोरची भिंत पारदर्शक झाल्यासारखी वाटते. तिथे हाच देखावा दिसतो
आणि आणि त्याचा तो खराट्याचा आवाज आधी नुसती शंका यावी इतका क्षीण होता. आता दिवसा गणिक अधिकाधिक स्पष्ट यायला लागलाय. आता शेवट काही फार दूर नाही. अशाच एका संध्याकाळी केव्हा तरी हुंदका देऊन त्या थांबल्या. ताई, असा धीर का सोडता? शब्द उच्चारतानाच मला त्यांचा फोलपणा समजला होता. मरणाच्या सीमेपलीकडून होणाऱ्या या आक्रमणावर मानसिक, वैज्ञानिक, वैद्यकीय इलाज काय असणार होते? तरीही शेवट इतका नजीक असेल याची मला काय कल्पना? हो ना, मला कशी येणार कल्पना? त्यानंतरची तिसरीच संध्याकाळ होती. सोसाट्याचा वावटळीसारखा वारा हा त्या मोसमाचा विशेषच होता. आम्ही दोघी त्या खोलीत बसलो होतो. खिडक्या उघड्या होत्या. पडदे फडफडत होते. एकाएकी वारा पडला. मग तो आवाज अगदी स्पष्टपणे, अगदी जवळून कानावर आला. खिडकीच्या बाहेरच्याच फरशीवर खराटा घासला जात होता. खिडकीच्या उजळलेल्या चौकोनावर क्षणमात्र त्याची काळी कुट्ट छायाकृती उमटली. मग तो झपाट्याने आत आला. अंगावरून रक्त गोठवणारा गार वारा वाहत गेला. ताईंच्या तोंडून एक अर्धवट किंकाळी निघाली. आणि मग एकदम सर्व काही शांत झालं होतं. मी ताईंकडे पाहिलं. सताड वाचलेल्या डोळ्यांनी त्या समोर पाहत होत्या. उठून त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्या गळ्याला स्पर्श करण्याआधीच मला समजलं होतं की त्या गतप्राण झाल्या आहेत. शरीर अजून गार पडलं नव्हतं, पण जिवंतपणाची एकही खूण नव्हती. पण दुसरी एक वाईट खूण होती. त्यांच्या अंगावर, मांडीवर, खुर्चीच्या खाली, आसपास सर्वत्र निलगिरीच्या, अशोकाच्या आणि इतरही झाडांच्या वाळलेल्या पानांचा खच पडला होता. सगळीकडे वाळलेली पानं होती. कथा इथे संपली आहे. करावे तसे भरावे, कर्मा रिटर्न्स असं म्हणतात ना, त्याची जाण आपल्याला ह्या कथेमधून होते. म्हणूनच नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.